आपण भूगोलाच्या पुढच्या धड्यामध्ये प्रवेश करतोय. आपल्या धड्याचं नाव आहे वृष्टी. चला तर मग अ, विद्यार्थी मित्रांनो, अ, आपला हा जो उपक्रम आहे ना, हा आपण अ, अगदी छानपैकी संपूर्णपणे अ, अभ्यास आता अजून करणार आहोत, की आपल्याला या उपक्रमामध्ये वेगवेगळे जे ऋतू असतात, आपले जे वेगवेगळे ऋतू असतात त्याच्याबद्दल आपल्याला खूप छान अशी माहिती आपण या चित्रांद्वारे घेणार आहोत. आणि आपण ओळखणार पण आहोत की ही कोणती आहेत, कोणत्या ऋतूमधली आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय होते गंमत आपण पण करतो त्या ऋतूमध्ये. ते सगळं आता ह्या आपल्या उपक्रमामध्ये सामील आहे. ते आता आपल्या या उपक्रमामध्ये सामील आहे. चला तर सांगा पाहू. आता तुम्ही पुढल्या ह्या दिलेल्या चित्राचं निरीक्षण करायचंय आणि प्रत्येक चित्राचं वर्णन करणारं एक वाक्य दिलेलं आहे. बरोबर? किती? एकच वाक्य दिलंय. तुम्ही या चित्राचं आणखीन काही वाक्यामध्ये वर्णन करा. अर्थात तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद करा आणि त्या प्रश्नाविषयी आता चर्चा करा, म्हणजे थोडासा विनिमय करा स्वतःमध्ये आणि त्याच्याबद्दल लिहा. तर हिवाळ्यामध्ये गवताची पाती सकाळी अशा प्रकारची दिसतात. मग हे गवताच्या पातीवरचं जे पाणी आहे हे कुठून आलं? कुठून आलं असेल? बघितलं? पुढे जाऊया. सांगा पाहू. काश्मीर इथं हिवाळ्यात सगळीकडे हिम पडतो आणि हिम आढळतो. तर मग आपल्या परिसरामध्ये असा हिम का आढळत नाही? आहे ना? तुम्हाला सांगायचंय ते. आपल्या वहीमध्ये नोंद करायची. पुढे जाऊया. सांगा पाहू. आपल्याकडं जून ते सप्टेंबर यामध्ये पाऊस पडतो. बरोबर आहे? काय पडतो? पाऊस पडतो. मग या पावसाचे जे थेंब असतात ना, पडतात ते तयार कसे होत असतील? आहे ना? सांगायचे तुम्हाला. पुढे जाऊया. लंडनमध्ये लंडन या शहरामध्ये हिवाळ्यामध्ये दुपारपर्यंत धुकं आढळतं. मग आपल्याकडं हिवाळ्यात असं धुकं दुपारपर्यंत का नाही पडत? आहे ना प्रश्न? मग तुम्हाला सांगायचंय ते. सांगा पाहू. आपल्या वहीमध्ये त्याची नोंद करायची. पुढे बघूया. काही वेळा गारा पडून शेतातल्या पिकांचं सगळं नुकसान होतं, ते उद्ध्वस्त होतात. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा गारा नेहमीच का नाही पडत? बरोबर आहे? पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो? ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की पुढील काही वर्णन दिलेली आहेत, त्याच्यावरून तुम्ही आपल्या वृष्टीची रूप ओळखायचे. तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ हा स्रोत आहे. बरोबर? स्रोत. आणि कधी मुसळधार तर कधी संततधार पडतो. तर भारतातील बहुतेक शेती ही ह्याच्यावरच अवलंबून असते. मग ते तुम्हाला रूप ओळखायचंय. मग अशा रीतीने दुसरं आहे, पाण्याचे सूक्ष्मकण वातावरणात तरंगत असल्याचा आपल्याला अनुभव येतो. मग यामुळं लंडनमध्ये हिवाळ्यामध्ये दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही. मग अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळ नंतर अनुभवास येते. कोणती वृष्टीचे रूप असेल हे? त्याच्यानंतर विषुववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही. मग घन स्वरूपामध्ये होणाऱ्या या वृष्टीमुळं शेतातील पिकांचं अतोनात नुकसान होतं. ओळखा पाहू. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करूया.